ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कैलासवासी माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक व्हावं। सुभाष देसाई। चंदगड तालुक्याच्या दुर्गम भागात जन्म घेऊ नये, विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या भागाचा विकास व्हावा यासाठी स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता दौलत कारखाना माझं बळ आहे अशी धारणा आयुष्यभर मनाशी ठेवून तीच दौलत वाचवताना त्यांच्या जीवनाचा अंत झाला। त्या कैलासवासी माजी आमदार नरसिंग पाटील यांचे पूर्णाकृती भव्य स्मारक दौलत कारखाना स्थळावर व्हावं अशी मागणी ब्लॅक पॅन्थर संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली। चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना येथे चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय आमदार नरसिंगराव पाटील साहेब यांनी चंदगड तालुक्याला त्याची सहकारातून निर्मिती केलेली होती। नरसिंगराव पाटील साहेबांचं जे काम होतं ते संपूर्ण चंदगड तालुक्याला माहिती आहे। ते नॅशनल हेवी साखर संघ, KDC बँक, राज्य बँक अशा अनेक सहकारमध्ये चांगल्या ठिकाणी काम केलेलं होतं। नरसिंगराव पाटील साहेब नेहमी म्हणायचे, दौलत साखर कारखाना माझं बाळ आहे। त्यांची राजकीय दृष्ट्या त्या कारखान्याची जी डेव्हलपमेंट होती ती चांगल्या पद्धतीने केली होती। विशेष म्हणजे हा साखर कारखाना टेक्निकल दृष्ट्या अडचणीत आल्यानंतर तो कारखाना सहकारमध्ये राहिला पाहिजे यासाठी त्यांची धडपड होती आणि या धडपडीतूनच त्यांनी शेवटी त्यांचा मृत्यू देखील त्या कारखान्याच्या टेक्निकल म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्या भाग घेत असताना झालेला आहे। त्यांनी शेवटपर्यंत जीवनाचा अंत होईपर्यंत त्यांनी दौलत साखर कारखाना टिकला पाहिजे, सहकार टिकला पाहिजे हे माननीय यशवंतराव चव्हाण यांचा जो संदेश होता त्यांनी ते काम करत असताना माननीय शरद पवार साहेब असतील, विष्णुअण्णा पाटील असतील, रत्नापण्णा कुंभार असतील, वसंतदादा पाटील असतील यांच्याबरोबर त्याच पद्धतीनं लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक असतील यांच्या सहकार्यातून त्यांनी केलेलं जे उत्तम कार्य आहे त्या पद्धतीनं त्यांच्या कार्याचा वाटा आणि त्यांचं स्मारक व्हावं जेणेकरून येणाऱ्या पिढीला चांगलं दिशा देणारे ठरेल। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, कोणताही विचार कितीही चांगला असू देत त्याचे प्रचारक आणि प्रसारक नसतील तर तो विचार नष्ट होतोय। त्याचा विचार या तालुक्याला दिशा देणारा ठरेल। त्यांनी जे काम केलेलं होतं ते प्रचंड चांगलं होतं। त्यामुळं आमची चंदगड तालुक्याची अनेकांची मागणी अशी आहे की कैलासवासी आमदार नरसिंगराव पाटील साहेब यांचं दौलतच्या कॅम्पसमध्ये पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक व्हावं अशी आमची इच्छा आहे। यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामराव मुरकुटे, विठ्ठल गणाचारी, मारुती पाटील सुरुते, बाळकृष्ण गणाचारी किनी, प्रकाश कांबळे ढोलगरवाडी, दीपक कांबळे कोकरे, सुधाकर कांबळे मुगळी, पंडित कांबळे कोळिंद्रे यांच्यासह अन्य कार्यकर्ते व कैलासवासी नरसिंगराव पाटील प्रेमी उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।